महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील बांधकाम कामगारांचे नोंदणी नूतनीकरणाचे कामकाज आणि आर्थिक लाभ व गृहोपयोगी वस्तू संच वाटप आचारसंहिता असल्यानं बंद आहे. 2002 मधील ग्रामपंचायतीच्या आचारसंहितेत राज्य निवडणूक आयोगाकडे रितसर परवानगी घेऊन वाटप सुरू होतं. त्याचप्रमाणे यावेळेस देखील लोकसभांच्या निवडणुकीत वाटप सुरू करण्यात यावं या मागणीसाठी कामगार संघटना महासंघाचे अध्यक्ष साथी बशीर अहमद यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक कामगार आयुक्त सुधीर गायकवाड यांना निवेदन सादर करण्यात आलं. यावेळेस सहाय्यक कामगार आयुक्त सुधीर गायकवाड यांनी मुंबई कार्यालयाकडे कळवून लवकरात लवकर निर्णय घेऊ असं आश्वासन दिलं. 8 दिवसात कामकाज व वाटप सुरू न झाल्यास कामगार मंत्री सुरेश खाडे यांचा पुतळा दहन करण्यात येईल असा इशारा कामगार संघटना महासंघाचे अध्यक्ष साथी बशीर अहमद यांनी दिला. यावेळेस समता मजूर युनियनचे साथी छगन पंढरे, संघर्ष कामगार युनियनचे अंगद जाधव, जनरल कामगार युनियनचे कॉम्रेड एजाज शेख, बाबा बागवान, राष्ट्रीय मूल निवासी बहुजन कर्मचारी संघाचे सिद्धार्थ बोराडे, मिलिंद गायकवाड, महाराष्ट्र लेबर युनियनचे अशफाक शेख, औद्योगिक कामगार सुरक्षा युनियनचे अशोक कांबळे, शिवाजी कांबळे, महेश गायकवाड, रिपब्लिकन कामगार सेनेचे सागर कोळी, डॉक्टर आंबेडकर लेबर कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे सुगतपाल कांबळे, शिवशक्ती भीमशक्ती कामगार संघटनेचे साथी नितीन कांबळे आदी उपस्थित होते. आज सहाय्यक कामगार आयुक्त सोलापूर जिल्हा यांना कामगार संघटना महासंघाच्या शिष्टमंडळाने समक्ष भेटून निवेदन सादर केलं. आचारसंहिता असल्यामुळे या ठिकाणी बांधकाम कामगारांच्या असंघटित कामगारांच्या नोंदणी नूतनीकरण व लाभाचे कामकाज बंद होते, संच वाटपाचे वगैरे कामकाज बंद होते. त्यामुळे या ठिकाणी कामगार संघटना व कामगारांमध्ये एका प्रकारचा संताप व्यक्त केला जात होता. सोलापूर शहर आणि ग्रामीण भागातून आलेले आहे जे कामगार आहे या योजनेपासून वंचित होते. आज या ठिकाणी यापूर्वी सुद्धा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत आचारसंहिता लागू असल्यामुळे नूतनीकरण, नोंदणी आणि लाभाचे कामकाज बंद करण्यात आले होते. परंतु महाराष्ट्र शासनाने त्यावेळेला ग्रामपंचायतच्या निवडणुकीला खास बाब म्हणून मान्यता दिली आणि हे अनुदानाचं वाटप असल्यामुळे त्या ठिकाणी पुन्हा नूतनीकरण आणि लाभाचे आणि संच मंजुरीचे वगैरे कामकाजाचं वाटप त्या ठिकाणी केलेलं होतं. त्याच धर्तीवर या ठिकाणी पुन्हा आचारसंहितेतून या योजनेला वगळण्यात यावं आणि पूर्वीप्रमाणेच नोंदणी, नूतनीकरण आणि लाभाचे कामकाज व संच वाटपाचे कामकाज वगैरे चालू करण्यात यावे. आणि या ठिकाणी कारण हे शासनाचा पैसा नसून हे कामगारांचा पैसा आहे. शेष निधीतून जमा झालेली रक्कम हे कामगारांच्या हक्काची आहे आणि कामगारांचा पैसा कामगारांना जर वेळेवर मिळत नसेल, योजनेचा फायदा जर मिळत नसेल तर त्या ठिकाणी एका प्रकारे कामगारांची या ठिकाणी फसवणूक आहे आणि कामगारांचं एका प्रकारे हे हॅरेसमेंट आहे. म्हणून आम्ही आज कामगार संघटना महासंघाच्या बैठकीत निर्णय घेतलेलं होतं की येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये कामगार सगळे बहिष्कार घालावे आणि त्या ठिकाणी कामगार मंत्र्यांच्या पुतळ्याची होळी करण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला होता. श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल, प्ले ग्रुप ते 4थी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या. मोबाईल क्रमांक 8668 34 49 79.